पण ह्या मनशाक ते युती करपाचें नाका आसलें. हो मनीस कसो ते हांव तुमकां सांगता. 2022 हे भारतीय जनता पक्षाचे सत्तेर आयले ते कोणाक लागून आयले? उदाहरण घे, फोंडा, पिरोळ, शिरोडा, मये, साखळी, कुडचडे, नावेली हांगा वोट कोणी खाली आणि कोण निवडून आले ते तुम्ही आम्ही सांगपाची गरज ना. पत्रकार भाव तुम्ही हुशार आसा, तुमकां सगळी खबर आसा. आता भाटकाराचेर मातसो मुखार वता. हळदोना आमचो कालूस बाब आसा तो बरो भाटकार. थंय तुवें सीट घातली ना. कित्याक तो भाटकार म्हणून घातलो ना? ताचे कडेन आमचे व्यक्तिगत वायटपण कांयच ना, पण सांगता भाटकार म्हणून घातलो ना, तो तर मोठो भाटकार. थंय तुवें भाटकारशाही पळयलेशें आमी म्हणया, पण आमी तशें म्हणचे नात, कारण तो आमचो संस्कार न्ही. आणि ज्या पद्दतीन तूं उलयलो, खास करून तूं उलयलो कोणाचेर? माणिकराव ठाकरे, जे काँग्रेसीचे सिनियर मोस्ट लिडर. ताच्या एक वयाक तरी रेस्पेद आसता, ताजे कार्याक रेस्पेद आसता. तूं कोण? तूं कितली वर्सां पार्टी चलयता? तूं तुजे आमदार आसात तरी कितले? केवळ दुसऱ्याचेर टिका करप, दुसऱ्याक पाड म्हणलो म्हूण तूं बरो कसो जाता? ताणें सांगचें आमकां. दर वेळाचेर आरोप करप, दर वेळाचेर लोकांचेर टिका करप. हो असलो तो असलो. डान्स बारा वता म्हण तूं ताका, कजिक्का आसमानाची ती चलयांक पळोवन वता म्हण तूं. ही तुजी लायकी, हे तुजी शब्द? तुका सोबता एक रिजनल पार्टी तूं चलयता आनी अड्ड्यार लार्जेस्ट रिजनल पार्टी आपल्याली म्हणटा तूं गोंया भितर, जाल्यार हे शब्द तुका सोबतात? म्हणून हांव देवा कडेनय मागता आनी ताचे कडेनय मागता ताका बरी बुद्धी मेळची. आमची लढाई ही राज्या कडेन ना, आमची लढाई ही भारतीय जनता पक्षा कडेन आसा, हे ताणें लक्षांत दवरपाक जाय. सगळें कितें सुरळीत चलतना अचानक तूं दिल्ली म्हूण दिल्लीच्या नांव सदां शिंगू फुगतालो. तूं दिल्ली गेलो कित्याक? आनी दिल्ली वचून येतकीर तुजें सगळें मन परिवर्तन कशें जालें? हो म्हजे खातीर तर संशोधनाचो विशय. हाजेर तूं पत्रकार भावांनी ताका विचारपाक जाय. अशें कितें जालें बाबा दिल्ली वतकीर अचानक तुका युती नाका जाली? अचानक तुका अलायन्स नाका जालें? 2024 आमी सगळ्याले मत आसलें की आमी लोकसभेक सावथाक आनी नॉर्थाक दोन्ही कडेन आमी अलायन्साक सपोर्ट करया, खास करून काँग्रेसीक. बाबूच्या अगेन्स्ट लाट आली श्रीपाद बाबूच्या अगेन्स्ट. उत्तरेक तांचे कॅच करूं जाताले. खंय तरी भारतीय जनता पक्षाचो कॅन्डिडेट उडोवपाक जातालो. अशा वेळाचेर जर तूं स्वता उबो रावलो कोणाच्या सांगणेन. सावथ गोवाक सीट निवडून येवपा खातीर आमी सगळ्यांनी प्रयत्न केले आनी तुवें कितें केलें? मतां फोडपाचें राजकारण केलें तुवें. आनी तूं आमच्या अध्यक्षाक म्हणटा भाटकार म्हूण. हय, तो भाटकार बहुजन समाजाचो. तो भाटकार एसटी समाजा खातीर झटपी भाटकार. तो ओबीसी खातीर झटपी भाटकार. तो सर्वसामान्य मनशाक, बारीक मनशाक तो कौन्सिलर करून ते नगराध्यक्ष पदाक सुद्धा व्हरपाचो भाटकार तो. म्हणून आमच्या भाटकाराचेर आमकां अभिमान आसा. तो भाटकार म्हूण. हय, तो भाटकार. आनी तुका जर तो दिसता तो भाटकार म्हूण, जाल्यार तूं ताका भाटकारच म्हूण. आमच्या खातीर आमच्या काळजांत तो भाटकार आसा आनी भाटकार उरतलो. इतलेंच हांव ताका सांगपाक सोदतां. कारण ताजेर आनी चड उलोवपा सारकी हें ना, ताजें हिप्पत ना. हांव इतल्यानूच बंद करतां. देव बरें करूं. म्हाका सांगता तुमी हे एकूच वर्ड घेवन तुमी आयज प्रेस कॉन्फरन्स घेता. भाटकार हे जे तेणें म्हटलां पळय तेणें खुबशें म्हटलां की अलायन्स जावपाक कॅन्सल म्हणजे जाली ना हे विजया खातीर. ते बीन खूब उलयला. तें कव्हर केलें पळय तुका की मोपाच्या एअरपोर्टा पासून आंदोलना पासून सुरू जाल्ल्यो गोश्टी कळ्ळें न्हू. खंयच केन्ना तूं आयकोंक नासलें की कन्स्ट्रक्टीव लिस्ट डिक्लेअर केलें म्हणून आमी अलायन्सान सगळे मेळोन. तो सुद्दां म्हणटालो पळय 5-5-5-5 करपाक, ठरलेलेंच तें. 5चे मागीर 6 गेल्ल्यो. ज्यो सेक्युअर सिटी पयली आहात पळय तिनाय पार्टींच्यो, त्यो पयलीं डिक्लेअर करपाच्यो म्हणून ठरलेलें. पूण त्या पॉयंटाचेर येयलेच ना. त्याच्या पयलींच तेंचे जवळ जवळ म्हाका दिसता कितले तरी 12 तेंच्यांनी पयलीं केल्यो डिक्लेअर स्टार्टींग. कळ्ळें न्हू. आमी आसले आमी लास्ट आमी मागलेले नगण्य सीट 50 तितून सुद्दां आमच्या हातीक फक्त 9 येयल्यो. तितून सुद्दां आमच्यो काटछाट करून. आनी ताका लागून तेचेर उलोवप हें म्हाका दिसता की लिस्ट डिक्लेअर जाला लास्ट म्हणजे फॉर्म नॉमिनेशन फायलिंग बिलिंग केल्या नंतर सुद्दां तेचेर लिस्ट आमचें लास्ट डिक्लेअर जाला सगळ्यांत. सो हे पयलें जावपाक जाय. ताका लागून तेचेर उलोवप हें सगळ्या जनतेकूय खबर आहा की कोणें लिस्ट सगळ्यांत पयलीं डिक्लेअर केला पळय तें. सो ते कव्हर केला तुका. म्हणजे मोपा पासून हांवें तुका सांगलां मडगांव पासून एलओपीच्या वायटदिवसा पर्यंत सगळें उलयलां. पण हें चड हांवें म्हटलें स्टार्टींग म्हटलां की चड पॉलिटिकल म्हणच्या पेक्षा चड ती पर्सनल हें दिसलें. म्हणून हांवें म्हटलें की एखाद्या पॉलिटिकल लिडराक ते सोबाना तशें उलोवप. पण ताणें आनी एक विशय म्हटला की मायकल जसो 2022 2017 तेचें उत्तर विकासान दिलां न्हू. आतां लोकसभेचें जें इलेक्शन आसलें पळय किंवा 22चे इलेक्शन जें आसलें पळय
तुम्ही कॅल्क्युलेट करशाल कितल्यो सिटी मेळटल्यो. थंय वोट स्प्लिटर कोण असलो, जेका स्पॉयलर कॅन्डिडेट्स म्हणटात ते कोण असले. पण तेचेर या नाका आमी, तो इतिहास जमा जाल्ल्या गोष्टी. आमी तेंच्यांनी केला म्हणून आमी ते करूंक वयचे ना. पण आमी नव्यान कितें तरी सुरू केल्लें, गोवा म्हणून सुरू करपाचें असलें आनी तेतून अशें जर खिंड येता जाल्यार म्हाका दिसता की ते उलयल्या फ्रस्ट्रेशन म्हणून आमचो पिंडय न्हू तो फ्रस्ट्रेशनान उलोवपाचो. पण जे गोंयकारांक कळटा त्या भाशेन आमी हें मांडलां. 27 आता जर युती जाली परत काँग्रेस गोवा फॉरवर्ड आणि रेव्होल्युशन पार्टी जाल्यार तुमी तेका वांगडा आसतले. पण हेचे उत्तर हे म्हाका दिसता अलायन्स 27चे अलायन्स हे आमचो पार्टी प्रेसिडेंट विजय सरदेसाई, काँग्रेसचो पार्टी प्रेसिडेंट, तेंची सेंट्रल लिडरशीप अशें धरून तेचे उत्तर तेंच्यान दिवप ह्या गोष्टीक योग्य ठरतले अशें म्हाका दिसता. पण तुम्ही म्हणून म्हटले न्हू की 27 सगळे एकठांय रावन हे मत आमचें, हे आमचें मत जशें तुमचें मत आसतलें, जनरल पब्लिकाचें मत आसतलें, मताप्रमाणे शिकताले. त्या मताचे हे एकत्र आसतले. पूण ते कशेंच तूं म्हणटा जर सीट शेअरिंग जाल्यार ते म्हणजे डिसिजन वी कॅनॉट. भाटकार माफ करतलो असं दिसता. आमगे अध्यक्षाचे कायज इतले मोठे तो कोणाकय माफ करता, तितलो आमचो कठोर जो तो. म्हणून तर आमचे खातीर तो भाटकारच मोठे काळजाचो. भाई आणि तुम्ही आणि क्लेम दिला की ती दिल्ली विजीट तुम्ही सांगता दिल्ली विजीट इट वॉज जस्ट अ प्रँक करून. बरी विचारतो म्हाका. ते प्रँक जाल्यार तो सिरियस ना इलेक्शनाक. ते जर तो प्रँक करता जाल्यार तो सिरियस ना. लोकांनी हाची नोंद घेवपाक जाय. ह्या पार्टीक लोकांनी सिरियस घेवप जायना म्हणून तो लोकांच्या भावने कडेन खेळटा. ते प्रँक जाल्यार हेतून ते परत विचारात. आणि विचारपाचें म्हणजे तुम्ही आता बिझी आहात झेडपी इलेक्शन, सो आता तुमची 2 कॉन्स्टिट्युन्सी फ्रेंडली कॉन्स्टिट्युन्सी, सो ती कॉन्स्टिट्युन्सी कशें हँडल करता तुमी? काँग्रेसीक मत मारनाका म्हणटा, गोवा फॉरवर्डाक मार म्हणटा, कशें? ना पळय, आमचो काँग्रेसीचो विशय ना आमचो. आमी आसा हे सत्ताधाऱ्यांच्या विरोधान आसा, कळ्ळें न्हू. आनी आमी नॉमिनेशन एक दीस पयलीं फायल केलां, तेंच्यांनी मागीर केलां. तेंच्यांनी म्हटलं की फ्रेंडली फायट आसा. पण तूं म्हणटा पळय की काँग्रेसीक मारूं नाका ह्या मताची आमी खेळनात. आमी जर लोकांच्या फुड्यान वयता जाल्यार आयच्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधान वयता. आमचो कॅन्डिडेट पासून जिल्हा पंचायत हे पर्सनल लेव्हलीचेर इलेक्शन जाता. विधानसभेचो कॅम्पेनिंग आसा तशें जायना. वोट स्प्लिट जावन बाकीच्यांक फायदो जावचो ना. ना कशें आहा की ह्या एका परत तुका सांगता की हे हेचेर जिल्हा पंचायतीच्या हेचेर वोट स्प्लिट जावपाचो जो एक हे आसा पळय, जेन्ना लक्षांत येता काही हे एका इट डिपेंड्स अपॉन द कॅन्डिडेट स्ट्रेचर आहा पळय. माझें मत की तशें जावपाक जायनासलें, पण जालें ताका इलाज ना. आतां ताका आतां काय करूं शकना, कारण अजूनय चान्स आहा फाल्यां फाटी घेवपाक. पळोवया कितें फाल्यां कितें जाता तेचेर. ओके, देव बरें करूं. युरी आलेमांव हेचो वाडदिवस आसा. इथपर्यंत सगळे हातीन हात घालून चल्लेले सगळे जेन्ना एकामेकाच्या आमी आयकून सगळ्यो गोष्टी चलताल्यो, तेन्ना सडनली थोड्याशा सीट शेअरिंगाक लागून आमी इथपर्यंत आनी इतक्या टोकाचेर, आनी ते सुद्धा वैयक्तीकरित्या म्हाका दिसता टिका करप हे योग्य न्हू. हे एखाद्या पॉलिटिकल पार्टीक आनी पॉलिटिकल लिडराक शोभना. हे फुडल्या भवितव्याच्या दृश्टीन हे गोंयच्या हेका हे घातक ठरू शकता. हांव परत एकदा हे अपील करता की एखाद्या पॉलिटिकल लिडरांनी शब्दांची तोल मोल सांबाळून आपले शब्द वापरपाक जाय. सरदेसाय हो जन्मापासून खरो भाटकार, पण भाटकारशाही करपाक तेच्या भितर केन्नाच आमी पळोवना आनी म्हाका दिसता कोणीच पळयला आसतलें. जर ताका भाटकारशाही करची आशिल्ली जाल्यार आज जे हांव म्हणजे फातोर्डा बद्दलूच सांगता. चड फातोर्डान आज जे कावन्सिलर आसा तेच्या बरोबर तेच्या जातीचे न्हू, पण आमी ओबीसी एसटी कॅटेगरी सगळी लोक आसा. भाटकारशाही म्हणटा ते तेच्या भितर ना. दुसरें म्हटल्यार म्हाजे स्वता बद्दल सांगता. आमची चेअरपर्सन आशिल्ली ती तेंच्या सराच्याच जातीची, पण तेका जर भाटकारशाही करचे आशिल्ले जाल्यार तो तिका 5 वर्सां जायसर दवरता आशिल्लो. पण तेणी म्हाका ओबीसी समाजाक तेणी फर्स्ट टायम चेअरपर्सन केले हे आख्ख्या गोंयाक खबर आसा. दुसरें म्हटल्यार मंगळारची खबर सांगता. मंगळारचे आमच्या फातोर्डा लोकांचो दीस. लोक सगळी काम घेवन येता, पण ते दिसा कितें व्हडले भाटकार, बिझनेसमॅन, व्हडले बिल्डर काम घेवन येना. सगळे लोकल जे शेतान कामाक वयता, कोणाची बारीक बारीक कामां आसा ते सगळे काम घेवन येता. दुसरें म्हटल्यार सर कितें जर ताका भाटकारशाही करचीच आशिल्ली जाल्यार तो सुसेगाद 10-11 येवन बसता आशिल्लो, पण तो 8 येवन बसता. कित्याक हे बारीक लोक हांकां 9 कामाक पावचे आसता आनी तेंच्या खातीर तो आपूण 8 येवन बसता. कित्याक तेंची कामां जावनी बेगीन आनी वचूं म्हणून. दुसरें म्हटल्यार 2012 इलेक्शनाचे तुमकां दीपक बाबान सांगलां तशें सांगूंक सोदता. आमच्या फातोर्डान एसटी आनी ओबीसी मेजॉरिटी आसा, पण
विजय सरदेसाई निवडून येता आणि इंडिपेंडंट निवडून आयिल्लो तो 2012 आणि आयज मेरेन 3दा शेगीत तो मेजॉरिटी वोट्सान जिखून येता म्हटल्यार लोकांक खबर आसा हो मनीस लोकांची कामां करता, लोकां भितर आसा, त्या कारणा खातीर येता. एका लोकशाही म्हणना.